श्री तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग आल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। नागपंचमीनिमित्त सकाळपासूनच स्थानिक महिला होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रथेनुसार होमासमोर भवानी शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला। तसेच चिखलापासून नागदेवतेची प्रतिकृती तयार करून तिची विधिवत पूजा करण्यात आली। महिलांनी नागदेवतेला दूध, लाह्या आणि उकडलेले कानवले अर्पण करत पारंपरिक पद्धतीने पूजा केली। सायंकाळी मंदिर परिसरात महिलांनी फेर, बुलई यांसारखे पारंपरिक खेळ खेळत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला। यावेळी प्रथेनुसार सायंकाळी 5 ते 6 या वेळेत 1 तास पुरुषांचा मंदिरातील प्रवेश बंद ठेवण्यात आला होता। दरम्यान चौघडा वाद्याच्या गजरात नागदेवतेची उत्तरपूजा करण्यात आली। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आले। या धार्मिक सोहळ्याला तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन माया माने, सौम्याश्री पुजार, सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक अनुप हमाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुळजाभवानीच्या नगरीत पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली।